निरागस हसरा चेहरा, हातात साडी आणि त्या साडीवर 500 रुपयांच्या ठेवलेल्या 2 नोटा. मंडळी, हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा फोटो आहे पुण्यातील स्वच्छ या संस्थेत काम करणाऱ्या कचरा वेचक अंजू माने यांचा. पुण्यातील सदाशिव पेठेत स्वच्छता कर्मचारी म्हणून त्या काम करतात. सध्या देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कारण जिथं पैशांसाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, तिथं रस्त्याच्या कडेला सापडलेली तब्बल 10 लाख रुपयांची बॅग अंजू माने यांनी संबंधित व्यक्तीला परत केली आहे. पैसा आणि इमानदारी या दोन गोष्टींमध्ये त्यांनी इमानदारीची निवड केली. आपल्या देशात 500 रुपयांची लाच घेऊन सामान्य लोकांना लुटणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची कमी नाही. माणुसकी विसरलेले लोक आज सगळीकडेच दिसून येतात. पण अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाची कहाणी विलक्षण आहे. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या या फोटो मागची नक्की स्टोरी काय? 20 नोव्हेंबरच्या सकाळी नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी राजनंदिनी आणि आपण पाहताय देदणका. मंडळी, मागील 20 वर्षांपासून अंजू माने या पुण्याच्या सदाशिव पेठ भागात कचरा वेचक स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. कॉलनी, सोसायटी तसंच रस्त्यांवरील कचरा जमा करण्यासाठी त्या तासनतास मेहनत करतात. 20 नोव्हेंबरच्या सकाळचा दिवसही त्यांच्यासाठी इतर दिवसांसारखाच होता. सकाळी 7 वाजल्यापासून त्या सदाशिव पेठेत दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या. गोळा केलेला कचरा फीडर पॉइंटला घेऊन जात असताना सकाळी साधारण 8 ते 9च्या दरम्यान अंजू माने यांना रस्त्याच्या कडेला एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली एक बॅग दिसली. सुरुवातीला त्यांनी ती चेक केली नाही, कारण यापूर्वीही अशाच प्रकारच्या काही औषधांच्या बॅगा त्यांना आढळून आल्याचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी ती बॅग उचलली आणि फीडर पॉइंटला सुरक्षित आणून ठेवली. पण नंतर जेव्हा त्यांनी ती बॅग उघडली तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण बॅगमध्ये वैद्यकीय साहित्य, औषधी तर होत्याच, पण सोबत तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कमही होती. मंडळी, अंजू माने यांनी लालसेपोटी ती बॅग स्वतःकडेच ठेवली असती किंवा त्या लागलीच घराकडे घेऊन गेल्या असत्या, पण त्या पैशांच्या लालसेत पडल्या नाहीत. त्यांनी लगेचच त्या बॅग मालकाचा शोध सुरू केला. सदाशिव पेठेत त्या मागील अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांशी त्यांची ओळख होती. तिथल्या काही विश्वासू रहिवाशांशी त्यांनी संपर्क साधायला सुरुवात केली. कुणाची औषधाची बॅग हरवली आहे का? औषधाची बॅग कोणी चुकून कचऱ्यात फेकून दिली आहे का? असं म्हणत विचारपूस केली, पण सगळ्यांनीच नकार दिला. काही वेळाने एक अस्वस्थ आणि बेचैन व्यक्ती अंजू माने यांना दिसून आला. तो रस्त्यांवर काहीतरी शोधत होता. तो किती तणावात होता हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून अंजू माने त्याच्याकडे गेल्या. त्याला प्यायला पाणी दिलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. नक्की झालंय तरी काय अशी विचारणा केल्यानंतर पुढच्या व्यक्तीने सगळी हकीकत सांगितली. पण अंजू माने यांनीही लगेच ती 10 लाख रुपयांची बॅग त्या व्यक्तीच्या हवाले केली नाही. हरवलेली बॅग नक्की त्याच व्यक्तीची आहे का याची पडताळणी केली आणि त्यानंतरच अंजू माने यांनी ती बॅग त्या व्यक्तीला त्यांच्या पैशासह परत केली. अंजू माने सारख्या एका कचरा वेचक कर्मचारीने दाखवलेली इमानदारी पाहून संबंधित व्यक्ती खूप प्रभावित झाला. त्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरात एक छोटासा सत्कार समारंभ आयोजित केला. सदाशिव पेठ परिसरात अनेक लोक त्या ठिकाणी जमले आणि सगळ्यांसमोर त्या व्यक्तीने अंजू माने यांना 1100 रुपयाची रक्कम भेट देऊन सत्कार केला. अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाचं सदाशिव पेठ भागातील रहिवाशांनी देखील कौतुक केलं. परिसरातील लोक हा प्रसंग पाहून अक्षरशः भारावून गेले. त्यांनी देखील अंजू माने यांचा 2100 रुपये आणि साडी देऊन सन्मान केला. त्यावर प्रतिक्रिया देताना अंजू माने म्हणाल्या की संबंधित व्यक्तीला आपण त्याची बॅग पैशांसह परत केली. तो मानसिक तणावातून मुक्त झाला हे पाहून मनाला खूप समाधान वाटलं. आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत आमच्या परिसरातील नागरिकांनी ज्या पद्धतीने माझा सन्मान केला ते पाहून खरंच खूप आनंद झाला. मंडळी, या घटनेनंतर अंजू माने यांच्या हातात साडी आणि त्यावर 1000 रुपये ठेवलेला त्यांच्या सत्काराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अंजू माने यांच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या इमानदारीची ही विलक्षण कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या देदणका YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.